महायुतीमध्ये कोणाकोणाला हे पत्र देण्यात आले, एकंदरीत काय नाराजी आहे भाजपची? निवडणुका पार पडलेल्या आहेत, महापौर देखील बसलेले आहेत, गटनेते देखील बसलेले आहेत. आणि म्हणाल सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या पक्षाचे दोन्ही नेत्यांनी विरोध पत्र काढले होते की गद्दारांना निलंबित करण्यात आलं, त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही आज दोन्ही गटनेत्यांना पत्र देण्यात आलं आहे. आता भाजपच्या गटनेता आणि शिवसेनेच्या गटनेता दोघांना आहे. आमच्या मागणी असं आहे जे पक्षाने गद्दारी केले, दुसऱ्या पक्षातून लढले किंवा अपक्ष लढले आणि म्हणजे आमचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत, जे पक्षासाठी जीव देणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना एवढा मानसिक त्रास चालू आहे. त्या मानसिक त्रासापासून त्यांना भाग करण्यासाठी गद्दारांना लांब ठेवा आणि त्यांच्या पक्षाचा बॅनर वगैरे फोटो किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचे फोटो वगैरे काही लावण्यात देण्यात नव्हे, त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी. वाटतं महासभा देखील आहे आणि या महासभेच्या अगोदर अनेक नगरसेवक आपले मतं मांडणार आहेत. तुमचं एक मत त्या ठिकाणी कशा पद्धतीने असतं? नगरसेवक आम्हाला महासभेचा विरोध नाही आमचा, हे लोकांच्या जनतेच्या कामासाठी महासभा होणार आहे. पण कार्यकर्त्यांच्या पण भावना आहे, जे काम एवढं वर्षी महायुतीच्या कामं केल्यात आणि पक्षासाठी आणि इलेक्शनमध्ये ते रात्र दिवस न बघता कामं केले, त्यांना पण न्याय भेटायला पाहिजे. म्हणून आमच्या एवढंच मागणी आहे, महासभेच्या अगोदर आम्हाला लेखी देण्यात यावे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आले आणि त्यांच्या फोटो बॅनरबाजीवर लागण्यात येणार नाही. आता आम्ही लेखी दिला तर ठीक आहे, नाही तर आम्ही महासभा होऊन देणार नाही. महापालिकेच्या बाहेर आम्ही 100 ते 150 लोक येऊन घोषणाबाजी करून त्यांना महासभेचा विरोध करतो. भाजपचे तुम्ही कार्यकर्ते आहात, त्याबरोबर तुम्ही भाजप आणि शिवसेना दोन्ही गटनेत्यांना निवेदन दिलेलं आहे. कोणत्या पक्षातील दोन्ही पक्षातील ते कार्यकर्ते जे आहेत अशा प्रकारचे काम करतात असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही आमच्या मागणी आमदार संजय केळकर साहेब, आमच्या जिल्हाध्यक्ष संजय केळकर साहेब आणि आमदार निरंजन डावरे साहेब यांच्याकडे पण केले आणि गटनेत्यांना पण केलंय. कार्यकर्त्यांना एवढा त्रास झाला इलेक्शन काम. शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही नेत्यांवर अशी कारवाई करण्यात येईल अशी तुमची मागणी का? हा, दोघां महायुतीच्या जेवढे कार्यकर्ते जेवढे गद्दारी केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. कारण याच्यानंतर कधी हे लोक पक्षात आले आणि दुसऱ्या कार्यकर्त्यांना म्हणजे असं नाही वाटायला पाहिजे काय नाही होणार, आम्ही कुठं पण काय पण करू शकतो आणि पक्षाचा शिस्तच नाही राहणार. मात्र या अगोदर देखील महायुतीकडनं एक तत्व काढण्यात आलं होतं, प्रसिद्धी पत्र काढण्यात आलं होते की ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या पक्षाची काही समज नाही. निवडणुकीच्या पूर्वी वाटतं येणाऱ्या काळात ते पुन्हा सक्रिय झालेत, त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी डोकेदेखील वाढणार का? आणि अशांवरती जर तुम्ही म्हणता महासभेच्या बाहेर इलेक्शनच्या टायमाला हे लोक डायरेक्ट बोलत होते की कुठली पक्षपातीचा विषय होतो, डायरेक्ट बोलत आपल्याला शिंदे साहेबांनी आम्हाला लढायला सांगितलं दुसऱ्या पक्षातून. तर शिंदे साहेब असं बोललं नाही, फालतूचे शिंदे साहेबांचं नाव खराब केलं पूर्ण महिना 1.5 महिना हे लोकांनी. परत ते शिंदे साहेबांच्या कानावर हे जायला पाहिजे, असं लोक तुमचं नाव खराब करतात आणि फक्त परत तुमच्याच पक्षाचा बॅनर लावतात, त्यांना दूर करा आणि आपल्या पक्षाच्या शिस्त पाळावे, अशा शिंदे साहेबांकडे आमची मागणी आणि आमच्या भाजपच्या नेत्यांकडे आमच्या मागणी. पक्षश्रेष्ठीने जर अशा प्रकारची कारवाई योग्य केली नाही तर काय वाटतं न्याय मिळाला तर हे पाऊल पुढे कसं तुमचं असेल? आम्ही तर विरोध करणार आहे महासभा होऊन देणार नाही. कारण लोक जे निष्ठावंत कार्यकर्ते घरातून बाहेरच नाही येतात त्यांच्यामुळे, पण नंतर पक्ष कसं चालणार निष्ठावंत कार्यकर्ते नसलं तर? हे लोक तर आज पैसे इथं कमवायला येतील, हे लोकांचे काय पैसे कमवून आमच्या पक्षातून कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतलेले पैसे कमवणार आणि दुसऱ्या पक्षातून जाऊन इलेक्शन लढणार.